परवाच्या सभेत रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेलं विधान ह्याचा निषेध तर सर्वांनी केला आणि मी पण करतो. त्यांनी केलेलं विधान चुकीचंच होतं. कोण त्यांच्या तोंडातून गेलं, त्यानंतर त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली. पण ह्या मुद्द्यावरून काँग्रेस कुठंतरी या विषयाला भावनिक वळण देण्याचा प्रयत्न करत आहे आणि लातूरची काँग्रेस ह्या विषयावरून उद्या लातूर बंदची हाक देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे माननीय विलासराव देशमुख यांनी लातूरसाठी काय केलं हे प्रत्येक नागरिकाला माहिती आहे लातूरच्या. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. विलासराव हे आदरणीय होते, आहेत आणि राहतील. आणि प्रत्येक घराघरात म्हणून तर विलासराव देशमुख यांचा फोटो पण आहे. आपण त्यांना रोज पुजतो पण, त्यांच्या फोटोला रोज वंदन पण करतो. पण आता विलासराव देशमुख यांच्या नावावरच मतदान मागण्याची वेळ अमित देशमुख यांना आलेली आहे का आणि काँग्रेसला, लातूरच्या काँग्रेसला आलेली आहे का? म्हणजे विलासराव देशमुख यांनी लातूरसाठी भरपूर काही केलं, पण तुम्ही काय केलं? तुम्ही 2009 पासून विधानसभेचे लातूरचे आमदार आहात. गेले 2-3 टर्म 4 टर्म तुम्ही कंटिन्यू निवडून येत आहात. मग लातूरच्या विकासासाठी काय केलं? लातूरच्या महानगरपालिकेचा मुद्दा आहे, त्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न आहे, लातूरच्या वाहतुकीची कोंडीचा प्रश्न आहे. मग स्थानिक मुद्दे सोडून कुठंतरी आता भावनिक वळण देण्यात येत आहे. आदरणीय विलासराव आहेत, त्याबद्दल काही वाद नाही, त्याबद्दल काही दुमतच नाही. पण कुठंतरी आता हे इलेक्शन हे कुठंतरी लोकांच्या प्रश्नावर येणं गरजेचं आहे. लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांच्या काय समस्या आहेत, या गोष्टीवर, विकासावर हे इलेक्शन येणं गरजेचं आहे. केंद्रात सरकार मोदी बीजेपीचं आणि राज्यात सरकार देवेंद्र फडणवीस बीजेपीचं, महायुतीचं सरकार आहे. मग जर लातूरचा विकास जर घडवून आणायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला निवडून देणं किती महत्वाचं आहे हे लोकांना समजलं पाहिजे. लातूरचे नागरिक तेवढे सुजाण, त्याबद्दल भावनिक करू नका. विलासराव देशमुख आदरणीय आहेत, त्याबद्दल वाद नाही, पण विलासराव देशमुख यांच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न करू नका. माझी कळकळीची विनंती आहे काँग्रेसला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी कालच्या भाषणामध्ये सोन्याच्या भावाचा विषय काढला. सोन्याचा भाव वाढलेला आहे, मान्य आहे, पण सोन्याच्या भावाचा आणि महानगरपालिका लातूर याचा काय संबंध? अर्थार्थी संबंध काहीच नाही. स्थानिक मुद्द्याचं बोला. आणि काँग्रेसकडून कसं एवढ्या वर्षात तुमची महानगरपालिका 2014 पासून, जेव्हापासून महानगरपालिका लातूरला झाली तेव्हापासून तुमचं सरकार आहे महानगरपालिकेत. मध्ये 2-2.5 वर्ष फक्त बीजेपीचं होतं. मग तेवढ्या वर्षात तुम्ही काय केलं लातूरसाठी हे सांगा आणि काय करता येईल ते सांगा. मग याच्यात वायफळ भावनिक करण्यात जाऊ नका. माझी तर कळकळीची विनंती आहे काँग्रेस पक्षाला, विकासावर राजकारण करा. आणि भारतीय जनता पार्टीकडून विकासावर राजकारण केलं जात आहे, विकासाचे मुद्दे मांडले जात आहेत. लातूरसाठी काय करण्यात येणार आहे ही दूरदृष्टी माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर असू द्या, अजित कवेकर असू द्या, अर्चनाताई पाटील चाकूरकर असू द्या आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे काही नेते आहेत, अभिमन्यू पवार असू द्या, तिकडून कराड असू द्या, हे सगळे ते मांडत आहेत. भावनिक मुद्दा आणि भावनिक राजकारण करायचं बंद करा. काँग्रेसने भावनिक मुद्द्यावर राजकारण जिंकता येत नाही. लातूरकर तेवढे सुजाण आहेत. गेलं 2009 पासून अमित देशमुख तेच करत आलेले आहेत. भावनिक मुद्द्यावर विलासराव देशमुख यांच्या नावावर मतदान मागायचं. म्हणजे तुम्ही काय केलं लातूरसाठी ते जोपर्यंत तुम्ही लोकांसमोर मांडणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला निवडून देणार नाहीत. आणि फक्त निसटता विजय आहे. 6,000 विधानसभेला निवडून आलेले. जनसंपर्क कमी आहे असं वारंवार अमित देशमुख यांच्याबद्दल म्हटलं जातं. अमित देशमुख येतात इलेक्शनमध्ये, सगळे फॅमिली घेऊन येतात. रितेश देशमुख येतात, धीरज देशमुख येतात, सगळी फॅमिली येते, जनिलिया मोहिनी येतात आणि इलेक्शनमध्ये उतरतात, इलेक्शन जिंकतात आणि पुन्हा मुंबईला गायब होतात. पुन्हा 5 वर्ष मतदारसंघात फिरत नाहीत, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत. का सोडून गेले हो? का सोडून गेले? विक्रांत गोजमगुंडे का सोडून गेले? त्र्यंबक नाना भिसे का सोडून गेले? तुमचे काँग्रेसचे एवढे नगरसेवक का सोडून गेले तुम्हाला? काँग्रेस पक्षामध्ये एवढी नाराजीचे सूर का? काँग्रेस पक्षातले सर्व मेन जे दुसऱ्या फळीचे नेते होते ते का सोडून जात आहेत देशमुखांना? देशमुखांनी ज्यांना महापौर बनवलं, देशमुखांनी ज्यांना नगरसेवक बनवलं, अशी लोक का सोडून जातात? कारण काय? कारण एकच आहे मित्रांनो, की देशमुख हे फक्त जे असावं ते आपल्यालाच असावं, बाकी दुसऱ्याला काही नसावं. आणि जो स्ट्रॉंग आहे कॅन्डिडेट त्यांच्या पक्षामध्ये त्यांना कधी वर येऊ दिलं जात नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेत्यांची कोंडी होते. जिची राजकीय महत्वाकांक्षा जास्त आहे असे सर्व मग देशमुखांना सोडून जातात. तर आता हे राजकारण खूप तापलेलं आहे. लातूर महानगरपालिकेचा निकाल हा भाजपाच्या बाजूने जवळजवळ
दिसत आहे, कारण पारडं खूप जड आहे भाजपाचं. यावेळेस काँग्रेसला वंचित आघाडीला सोबत घेऊन युती करावं लागलं, यावरूनच कळतंय. त्यात आता राष्ट्रवादीनं म्हणजे त्रिशंकू लढत होणार आहे. राष्ट्रवादीने स्वतःचं पॅनल तयार केलंय. त्याच्यामुळं आता जे वोट डिवाइड होणार आहे ते खूप कळीचा मुद्दा आहे. कारण बघा, वंचितचं मतदान घेण्यासाठी कुठंतरी वंचितला सोबत घेतलं होतं काँग्रेसने. पण आता इथं मुस्लिम मतदान जे आहे, MIMचे पण काही कॅन्डिडेट आहेत, मग मुस्लिम मतदान डिवाइड होईल त्याच्यात. पुन्हा वंचित जरी सोबत घेतलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष थांबल्यामुळे कुठंतरी काँग्रेसचं मतदान हे डिवाइड होणार आहे आणि त्याचा अप्रत्यक्षरित्या भाजपाला फायदा होणार आहे. तर पाहूया, भाजपाचं पारडं सध्या तरी जड दिसत आहे ना. असंच एकजुटीने जर भाजपा लढत राहिलं, अंतर्गत गटबाजी जर झाली नाही, तर 100% भाजपाचा महानगरपालिकेमध्ये विजय होणार आहे. फक्त भावनिक मुद्दा करू नका. विलासरावच्या नावावरती वोट इतकी दिवस मागितलं, आता तुम्ही विकासावर आणि केलेल्या विकासावर त्याच्यावर मतदान मागा. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे काँग्रेस पक्षाला. मी जे ऑलराऊंडर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.